मजा करा आणि पैसे कमवा. बिल्डिंग आहे, अक्षय बिल्डिंग आहे, मस्त आहे. क्लिक करा निवडून बस. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि आय नो हा खूप जास्त वियर्ड अँगल आहे, खूप जास्त वियर्ड माझा आवाज आहे, बट प्लीज बेअर विथ मी, कारण माझा आवाज बसला आहे, बट स्टील मी व्लॉग करते आहे. आणि आता मी बसली आहे ठाणे स्टेशनवर, कारण मला जायचं आहे कुठेतरी फिरायला. आता हे कुठे फिरायला जायचं आहे, फिरायला नाही, आम्ही जातो आहे विलाला. कुठे विलाला जातो हे मी माझ्या व्लॉगमध्ये दाखवेनच तुम्हाला. आणि थंबनेलवर कोणासोबत जातो हे दिसलंच असेल आत्तापर्यंत, बट स्टील नवीन चेहरे आहेत खूप जास्त माझ्या चॅनलवर फॉर द फर्स्ट टाईम. आय एम व्हेरी मच एक्सायटेड. कर्जत ट्रेनसाठीच मी थांबली आहे इकडे. आय नो अँगल वगैरे खूप वियर्ड आहे, आणि माझ्यामध्ये मी इतके गट्स असे एकवटलेत ना, खूप गट्स लागतात भाई इतक्या लोकांमध्ये काहीतरी माईकवर बोलायला. पण मला माहीत नव्हतं, म्हणजे मला आत्तापर्यंत वाटायचं मी खूप एक्स्ट्रोवर्ट आहे, जी की मी आहे. बट अगेन एवढ्या सगळ्या लोकांमध्ये, दॅट टू स्टेशनवर, इट्स व्हेरी हार्ड गाईज. ठीक आहे, मी तुम्हाला माझी जर्नी दाखवेन आणि पूर्ण विला मी तुम्हाला एक्सप्लोअर करवेल, आणि जर चांगला असेल तर रेकमेंड पण करेल. सो लेट्स गेट स्टार्टेड. कर्जत ट्रेन पकडून नेरळ स्टेशनला उतरलो, सगळ्यांची अटेंडन्स घेतली. स्टेशन बाहेरच असलेल्या रिक्षा स्टँडवर 50 रुपये पर सीट देऊन गेलो विलाला. स्टेशन पासून विलाला जायला हार्डली ऑटोनी 10 ते 15 मिनिट लागतात. बाकी डिटेल्स व्हिडिओच्या एंडला आहेतच. वी हॅव फायनली रिच्ड द विला. आता खूप गरमी आहे इथे, जास्तच एक्स्ट्रीम गरमी आहे, आणि क्लिनिंग वगैरे चालू आहे रूमची. सो आम्ही थोडंसं इथे वेट करतो आहे. मीनवाईल मी तुम्हाला रूम टूर देते, जर तुम्हाला आवडलाच इन केस, आणि जर तुम्हाला कधी यावंसं वाटलं तर दिस इज द व्हिडिओ. आणि हा आहे मेन हॉल, जिथे सगळी आपली महफिल रंगेल. खूप असा मोठा वाटतोय इथे. हे पूर्ण दिस इज द किचन. ओ माय गॉड, अच्छा इथे पण एक रूम आहे, विच इज क्वाईट ह्यूज आय फील. आणि हा असा पूर्ण रूम, हा थोडा जास्त मोठा रूम आहे, आणि हा रूम आम्ही मुलांना दिला आहे. तर थोडंसं वाटतं आहे की उगाच दिला हा वाला, कारण हा जरा जास्त मोठा आहे, बट दॅट्स फाईन, कारण मुलींना 2 रूम घेतो आहे. हा ओव्हरऑल 3 BHK आहे, आणि एक हॉल ऑफकोर्स. येस, आता यांना एक प्रॉपर बाल्कनी आहे, जी व्ह्यू दाखवते हा पूर्ण इकडचा. ठीक आहे, वरती रूम कसे आहेत ते बघूयात. असा सगळा एरिया आहे, इथे खेळू शकतो. सो हा आहे आपला रूम. फायनली माझा OOTD दाखवते, आणि हा व्ह्यू, अँड टुवर्ड्स द सेकंड वन रूम, विच इज काइंड ऑफ सिमिलर. सो दिस वॉज ऑल. आणि आता वाजलाय 12:45 दुपारचा. आता इट्स ऑलमोस्ट आवर लंच टाईम. लंचला काय मिळते आपल्याला ते बघूयात. आणि जेवण वगैरे मेन्यू आम्हाला जो दिलेला त्याच्यापैकी आम्हीच सिलेक्ट केला आहे. हे सगळे जे कोण आहेत माझ्यासोबत त्यांना इंट्रोड्यूस मी करेल तुम्हाला. आय विल मेक देम इंट्रोड्यूस देमसेल्व्स, आणि मग आपण खरा आपला ब्लॉग स्टार्ट करूया. वेलकम बॅक. आणि आता आम्ही सगळे असं फ्रेशन अप वगैरे झालो आहे, तर मी तुम्हाला नेते काही नवीन लोकांकडे. त्यांचं इंट्रोडक्शन आपण घेऊयात, आणि ते कोण आहे ते त्यांच्या स्वतःकडून ऐकूयात. हाय, शशांक सावंत. आधीपर्यंत 2 विला झाला, आता 3रा विला. बघू आता एक्सपिरियन्स कसा वाटतोय. जस्ट आलोय, चालू आहे आता. अंगेन घात्रम नयने वक्त्रम. मजा. नेक्स्ट आता आमच्या ग्रुपमध्ये जे ऑफिसर आहेत, गव्हर्नमेंट ऑफिसर, त्यांच्याकडे मी देतो माईक. हाय, मायसेल्फ अक्षय विर्णम. 6 महिन्यापासून आम्ही विला प्लॅन करत होतो. असे खूप ऑप्शन्स होते, त्यात खूप लोकांचे भांडणं झाली, मतभेद झाली, आणि फायनली आमचे मॅनेजर सौरभ वरखेडे यांनी एक विला फायनल केला, आणि तो बऱ्यापैकी आता चांगला आहे. तो आम्हाला सगळ्यांना आवडलाय. तरी अर्धी हाफ जर्नी बाकी आहे आमची. त्याचे रिव्ह्यूज आम्हाला नंतर कळतील, आणि आम्ही तुम्हालाही कळवू. थँक्यू. हा जो प्लॅन केलाय विलाचा डिवाइन रूट, त्याचा मॅनेजर जो आहे सध्या सौरभ वरखेडे, त्यांच्याकडे मी देतो. अशा प्रकारे खूप मोठी जबाबदारी माझ्यावर होती. एवढे सगळे जणांचा म्हणजे आजपर्यंत कधी प्लॅन नाही केलाय मी, फर्स्ट टाइम प्लॅन केलाय मी असा. बहुत मस्त काम करते मकसूद भाई. तर खूप थोडं टेन्शन येत होतं मला जरा, पण आता जरा मूड बघून सगळ्यांचं थोडं रिलॅक्स वाटतंय. त्यात अजून तो एक पर्सन आहे आमचा,
तर खूप आम्ही खायचं घेतलं होतं. झूम करता का जरा त्याला? हा, तर आम्ही खूप खायचं घेतलं होतं आणि असं त्याने तो रिक्षातच विसरलाय तो. बघू, आम्ही रिक्षावाल्याला कॉन्टॅक्ट करून बघतो काय करतो. बघूया आता पुढे कसं होतं. स्टे ट्यून. हाय, मी प्रणाली. विला चांगलं आहे आणि गेम्स वगैरे पण आहे तिथे, पूल पण आहे. अजून गेलो नाही आम्ही, गेल्यानंतर मग त्याचा रिव्ह्यू देऊ. जे आता सध्या मेघालयवरून आलेले आहेत पण गेलेले व्हिएतनामला, आम्हाला सांगितलं मेघालय, त्यांच्याकडे मी देतोय. नमस्कार मित्रांनो, मी आताच मेघालयवरून आले. मेघालयला पासपोर्ट घेऊन गेलो. मला वाटलं पासपोर्ट लागतं, पण प्लेन मधून उतरलो तो डायरेक्ट व्हिएतनाम समोर दिसलं. मग व्हिएतनाम फिरून आलो. जस्ट माझं लग्न झालंय. ही माझी बायको श्वेताली चव्हाण. खूप सुंदर आहे बायको माझी. जशी सुंदर दिसते तशी सुंदर जेवण पण बनवते, जशी सुंदर कामं पण करते, तशी सुंदर घर पण सांभाळते. मी संकेत एखंडे आणि ही माझी बायको सुवर्णा. मी एवढंच बोलेल की माझं माझ्या बायकोवर एवढं प्रेम आहे की मी तिचे कपडे घालून फिरतो. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. सगळे बायका नवऱ्याचे कपडे घालून फिरतात, मी बायकोचे कपडे घालून फिरतो. तर मी आता देत आहे, आताच मेघालय वरून व्हिएतनाम वन स्टॉप घेतलेले श्वेताली चव्हाण. CA श्वेताली चव्हाण. माझं नाव श्वेताली. हा माझा नवरा. आम्ही आताच मेघालयवरून जाऊन आलोय. खूप छान आहे मेघालयचं वेदर, सगळ्यांनी जावा. आता नेक्स्ट आपल्या हा सुरू आहे. लाईव्ह आहे, न्यूज चॅनल आहे का? माझं नाव केतन मोरे. हे सगळे मॅरिड आहेत, मी एकटाच अनमॅरिड राहिलो ह्याच्यामध्ये. आहे काय माझ्यासोबत. माझा दरवर्षी प्रयत्न असतो की या सगळ्यांना एकत्र आणावं. हे नेहमी भांडत असतात. सो एक विला एक आम्हाला एक ऑप्शन असतो जो एकत्र येऊन थोडा विरंगुळा होऊन थोडं कामातून टेन्शन मुक्त थोडा असतो. नाईट आम्ही गाजवतोच नेहमीप्रमाणे. मी स्नॅक्स घाईत विसरलो, ते आता मी घ्यायला जातो. मी क्षितिजा. माझं पण सब क्या देखना पड़ रहा है. आत्ताच लग्न झालंय पण मी नवऱ्याला सोडून आली इथे ट्रिपला. जस्ट बिकॉज आय वॉन्ट टू स्पेंड टाइम विथ देम, बिकॉज दे आर माय स्कूल फ्रेंड्स. आणि हा मी नवऱ्याला आणू नाही शकत कारण हे लोक खूप अवली आहेत म्हणून. आणि अशा प्रकारे आपण सगळ्यांचे इंट्रो घेतले तिथे. आता बाहेर इतकं जास्त ऊन आहे आणि इथेच फक्त AC असल्यामुळे आम्ही इथेच थांबतो. हे लोक कॅरम खेळतायत, बट ऑनेस्टली आय एम वेटिंग फॉर द फूड. खूप जास्त भूक लागली आहे. आता 2 वाजता लंचला 1 सांगितलेलं, बट 2 तर वाजून जातील लंच वगैरे करायला. लंचमध्ये मेन्यू काय आहे आणि टेस्ट कशी आहे ते पण सांगते मी या व्लॉगमध्ये, सो दॅट तुम्हाला आमचा प्रॉपर रिव्ह्यू सगळ्यांचाच समजेल. मी +2 टाकला तर माझं पुढचं दोन कार्ड उचलणार. ठीक आहे, +2 असेल तर तू टाकू शकतो. मी +2 टाकला ना, माझ्या नेक्स्ट पर्सनला +2 असेल तर तो टाकणार. आणि +4 आलं की 4 उचलायचे. One eternity later. जेवण रेडी आहे इकडे. हे खेळतायत आणि इथे जेवण रेडी आहे. चिकन येणार आहे, पनीर ग्रेव्ही आणि याच्यामध्ये मस्त भात आणि भाकरी, तांदळाची भाकरी मस्त. काय रे केतन, मी जिंकणार होती. 2च पत्ते होते, 4 पत्ते आले त्याचे. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. मला बोलला की जा तू तिकडे. काय बोलला तिथे बोलला पनीर एक पीस घे. जेवण ना ग, लग्नाचं जेवण सारखं वाटतंय सेम. पनीर तर तसंच वाटतंय, मस्त एकदम जेवण. पण माफिया खेळणार आहोत आता. डोळे मारायचा माफिया. ठीक आहे, तर आता आपण 11 जण खेळतोय आणि मी पत्ते वाटणार असे उलटे. मग ज्याला +4 येणार तो माफिया असणार, पण त्याने रिव्हील नाही करायचंय. ठीक आहे, म्हणजे मग सगळ्यांनी आता एकमेकांना आय कॉन्टॅक्ट करायचा
आणि म्हणजे एकमेकांच्या डोळ्याकडे बघायचं. फॉर एक्झाम्पल मला +4 कार्ड आला, मी माफिया, बाकी सगळे विलेजर्स. ठीक आहे. मग मी असं गपचूप फॉर एक्झाम्पल मी निखिलला डोळा मारला, त्याने मला बघितलं तर तो फक्त एवढं बोलेल आय एम डेड. मग बाकी मध्ये गेम्स पण संकेतने मला बघितलं की मी त्याला डोळा मारतो तर तो डायरेक्ट मला बोलू शकतो की मी माफिया आहे असं. आणि खरं खरं सांगायचं, जो माफिया आहे त्यानेच डोळा मारायचा, बाकीच्यांनी काही. लॉयलिटीचा गेम आहे ऑनेस्ट. म्हणजे कळणार नाही माफिया कोण आहे. ए काय रे नको लावू. माझा भाई मंडे को ओ माय गॉड. आता इकडे बघा दुसरा किलर कोणी बघितलं काय शो कर चुकीचं जागेवर सगळ्यांच्या तो मला अक्षयकडे बघत बसलाय. मी बघितलं. मग शो कर शो कर करायला. आय एम नॉट डेड बट मी बघितलं कोणी श्वेतालीने मारला कोणाला माहित नाही. असं तरी शो कर. अगं ती आउट झाली मी. पण मी पण तेच करणार होतो, मग अक्षयला क्लेम करणार होतो. कर ना मग. बघितलं. शो कर शो कर. लोकांनी डोळे मारले पण दिसत किती वेळा मारला. कोण होता? अक्षय होता. वेलकम बॅक गाईज. आणि मी जस्ट झोपेतून उठली आहे. मी एकटी नव्हती झोपली, तसं अजून 2-3 जण आम्ही झोपलेलो, कारण इतके गेम्स खेळलेत ना. त्याच्यानंतर अजून रात्री पण खेळायचं आहे. हे लोक थोडं क्रिकेट खेळतात, तर क्रिकेट बघूयात. टेन्शनची मॅच चालू आहे. नाव जरा घाण आहे. बोलू शकता. टीम एकच टीमला 24. ह्या ठिकाणी सुवर्णाने वाईट टाकलेला आहे. सध्या आघाडीवर आहे डॅश डॅश टीम. या ठिकाणी तुम्ही सौरभची उत्तम बॅटिंग बघू शकता. मोरे कॅच घेतोय बघा. आता सौरभने डायरेक्ट कॅच घेतली. ह्या ठिकाणी केतन नंदकुमार हे बॉलिंग करायला आले आहेत. मोरेने टाकला 6 आणि शशांक आला. खतरनाक बॉलर वाटतं मला शशांक. 5 बॉल. मला प्रेशर आले आता. खंड्यावर आहे सगळं. खंड नीट खेळ. सुवर्णा बोलली होती मला टीम चेंज करायची. आता पण 2 विकेट बघून ती नाही बोलली. माईकवर बोलतोय मी आता. माईकवर फिल्डिंग आहे. फिल्डिंग आहे. मस्त रे. प्रेशर दोन बॉल खेळून आले. मी 5 8 बॉल फक्त 3 बॉल. जवान का पाहिजे मागो का. स्टंपर लक्ष दे. विकेट पण आवडते. स्टंप पण आवडू शकतो. काढली जवानने मॅच खंडानेच काढली मॅच. पूर्ण कॅप्टन हॅलो. बॅलन्सिंगचा गेला. हॅलो गाईज. सो आता आपला आहे पूल टाईम. 6:30-7 झालेत ऑलमोस्ट. मग आम्ही झालो पूल रेडी. इथे कॉपीराईट लागला असता म्हणून म्यूट ठेवलंय. इन्फिनिटी पूल होता, पण याचे ड्रॉबॅक्स काय असतात हे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच. अँड हिअर वी स्पॉटेड अ जलपरा, जो 1 नाही 2 नाही 1000 वेळा बॉल खाली गेलेला आणायला जात होता. मग प्रत्येक गेम प्रमाणे इथेही चावटचे वाद चालूच होते स्विमिंग पूलच्या नियमांबद्दल. काय चाललंय त्याचं. आपल्या
गाईज, वेलकम बॅक. सगळं ॲक्टिव्हिटीज आम्ही जे काही छोट्या मोठ्या केल्या त्या तुम्हाला आता दिसल्याच असतील या आधीच्या व्हिडिओजमध्ये. आता आम्ही थोडंसं असं डॉल्डअप वगैरे झालो आहे. काहीच ओकेजन नाही आहे. इट जस्ट वी वॉन्ट टू क्लिक सम अमेझिंग पिक्चर्स टुगेदर आणि थोडे असे काहीतरी रील्स वगैरे बनवूयात इंस्टाग्रामवरती. ते तुम्हाला इंस्टाग्रामवरती दिसतील ओनली अँड ओनली इफ वी शूट सम. ठीक आहे, तर मी माझा लुक तुम्हाला दाखवते. असं ना पार्टी लुक केलाय काहीतरी मी, असं पार्टीला जाते असं वाटतंय आणि अशी काहीशी मी दिसतेय. हे मागचं जरा मेसी बॅकग्राऊंड आहे ते इग्नोर करा. आणि हा माझा क्यूट 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 ड्रेस. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. जय हिंद. तुझं भारत कुठे, तुझं मॅट्रिमोनीवर आहे, टिंडरवर आहे, काय प्रोफाईल सांग पटकन. माझं ठरलंय. मित्रांनो जेव्हा 2 मिनिटं थांबा, आम्हाला फोटोशूट फोटोशूट. येस येस येस. काय करायचं, जेवणार आहे आता? अरे थोडं नाही ना त्या, अरे हा मोबाईल नाही पकडत, सेन्स नाही करत एवढं. चल जाऊ दे, बस झालं, जेवायला जाऊ. ते हे पण वाव. हे नॉनव्हेज आहे, हे व्हेज आहे. बाय द वे, जेवायला आमचं मेन्यू तुम्ही बघितलाच होता, त्याचा रिव्ह्यू द्यायचा थोडा राहिला. तर जेवणाचा रिव्ह्यू सांगायचा म्हटलं तर एवढं काही खास नव्हतं. रात्रीचं डिनर तरी ठीकठाक होतं, म्हणजे वर्स्ट तर नव्हतं बट वाव असं काही नव्हतं. आता रात्रीचे वाजलेत 12:15 आणि आता काही गेम्स वगैरे आम्ही खेळतोय. त्याच्यातलाच एक आहे हाऊजी. आणि इकडे आपले स्वरसम्राट बायको शोधणारे आहेत, ते थोडं ट्राय करतायत स्वतःच्या कला वाढवायला. इथे मला हाऊजीचे नंबर्स काढायचं काम भेटलेलं आहे, जे मी करणार आहे. किती रुपयाचं तिकीट आहे हाऊजीचं एक पहिलं? 5 रुपये. मी 20 रुपये दिले, म्हणजे 4 गेमचं टेन्शन नको. 5-5 कोण सेंड करत बसेल. चालू करू का सगळ्यांची सहमती? 5 झाले. माझ्यावर आहे, मला क्विक फाय झालं ना, मला तर फुल हाऊससाठी काय तर मी जाणार. लाईन नको घेऊ, जल्दी फायनल फुल हाऊस उठव. मी जर क्विक फाय घेतलं ना, तिकीट मी डायरेक्ट सबमिट करेल, पैसे घेईल, संपला माझा विषय. एवढा सिम्पल आहे. सिम्पल असं तिकीट. याच्यापेक्षा माझं विस्पर चॅलेंज केलं असतं यार. भांडणे तरी नसते. जमा करा. अशा प्रकारे फुल हाऊजीचे विनर आहे सुवर्णा. त्यांनी काय चूक केली? हे फुल हाऊजी मिडल वाले कोण आहे दाखवा तुमचे तोंडे. हे 2 लाईन एकाच घरात घेऊन गेले. एक यांचं सगळ्यात पहिलं होती आपली क्विक 5 आणि सौरभ बिचाराची उदास झालेला सौरभ. अशा प्रकारे आता माझा टर्न आहे. आता मी खेळणार आहे आणि संकेत काढणार आहे नंबर्स. आणि अशा प्रकारे माझी मिडल लाईन झाली. आणि अशा प्रकारे दुसऱ्या फेरीचे विजेते आहेत. जॉब मध्ये मोरे पण आता थर्ड याच्यामध्ये पण विनर निखिल. मस्त वाटतंय मला. आणि मी 5 रुपये. मी 10 रुपये कमवले, पण छान वाटतंय मला. तू? 10 रुपयाचा गुटखा घे. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? करेल त्यानंतर तो बोलेल की माफिया ओपन युअर आईज. मग जो माफिया असेल तो डोळे उघडेल. तूच असशील माझं चेंज करते.
हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. रात्री नाही, सकाळी पहाटे 5 वाजता झोपल्यानंतर सकाळी 9 वाजता उठून हे असा चमकणारा चेहरा घेऊन मी आली आहे इथे लाईव्ह रिपोर्टिंग करायला. आणि आय नो म्हणजे विथ टाईम माझा आवाज असा काल माझा आवाज असा होता, मग आज असा कमी कमी होत चालला आहे. बट अगेन बेअर विथ मी. काल रात्री लोक झोपलीच नाही आहेत. लाईक लिटरली माफिया गॉट रिअली क्रेझी लास्ट नाईट. तर मग झोपावं असं वाटतच नव्हतं. आता सगळं असं फ्रेश वाटतं आहे सकाळी उठल्यानंतर. बट स्टील गरमी आहे वातावरणामध्ये. आणि आता जरा वेळाने आता हे थोडंसं मागे खेळतात काय ना काय. जरा वेळाने आमचा ब्रेकफास्ट येईल आणि ब्रेकफास्ट नंतर आमचं चेकआउट आहे 11 वाजताचं. विलामध्ये जिमही उपलब्ध आहे. चाय कॉफी कुछ लेंगे? नो टी कॉफी फॉर मी. आई एम टू हेल्थ कॉन्शियस. इथून ना पूर्ण हा व्ह्यू दिसतोय आणि खूप छान वाटतंय. म्हणजे आता जरी तो ओकेश दिसला असेल ना तरी पण पावसाळ्यात काय मज्जा येईल या व्ह्यूमध्ये. इथे खाली जी जागा दिसते ना तिथे आम्ही गेलोच नाही, कारण आमचं स्केड्यूल इतकं पॅक्ड होतं की आम्हाला तिथे जायला मिळालंच नाही. अँड देन इथे हा मेन हॉल स्टार्ट होतो. नमस्कार मित्रांनो, आम्ही जेंगा खेळत आहोत. तर आता आम्ही आतापर्यंत एवढे ब्लॉक बाहेर काढलोय, अजून ट्राय करतोय बाहेर काढायची बिल्डिंग न पाडता. वाह क्या सीन है. तू वेगळाच अँगलने थांबला. कॅमेराने बघितलं. शिट काय खेळायचं पहिले नको तू काय खेळायचं हे बनवायचं. बॉक्स जवानांना लास्ट कोणता बॉक्स? ह्याच्यातले मधले बॉक्स काढायचे. मधले ना कोणते पण काढतो. आता सगळे मधले काढायचे मग झालं. अरे कोणत्या पण काय सगळे मधले काढायचे. हा मी तर ते सोडले. आता मी माइंडवाले गेम खेळतो. अच्छा जी, ऐसा है क्या? पहिलंच पाडेल माझ्या अंगावर वाटतं मला. हे भाई एका हाताने कसा काढतोय तू? कॉन्फिडन्स परत मी लावणार नाही. हवे द्या. आता गेला 4 आता गेलाय, आता कन्फर्म गेलाय. आणि आता पाडणार. आता पकडायला रेडी राहतो. आता पाडणार. आता पूर्ण टॉप काढतोय. टॉप लागणार आहे. सगळं हलवलं. मस्त 4 काढतोय. आता दुनिया काढतो सगळे. आणि आता बिल्डिंग पाडणार. चुकीचं काढलं. हलवली रे. मदत कर गं जरा तिथून. हल्ली हल्ले हलवतं. काय हलवले मग हरवली. गदा हलवतो. कुठली आता काय गदा हलवतो. हाय ना पूर्ण गाणं करायला लागतं रे. जो पानी से नहाएगा वो लिबाज बदलेगा, जो पसीने से नहाएगा वो एक दिन इतिहास बदलेगा. एंड काहीच नाही त्याचा. हे तर पडणार काहीच कधी ना कधी. स्ट्रक्चर बनलं पाहिजे. हा मग आपण तू काय लहान मुलगा आहे काय? तुला असं बनवा, ट्रेन बनवा आणि हे बनवा ते बनवा. सिव्हिल इंजिनियर जस्ट हॅड आर ब्रेकफास्ट. मिसळपाव होती जी खूपच एव्हरेज होती. मिसळची तर टेस्ट मिसळ टाईप नव्हती. बाकी चहा वगैरे वॉज लाईक ओके इश. आता वाजले 11 जो आमचा चेकआउट टाईम आहे आणि हे लोक खूप पर्टिक्युलर दिसत आहेत थोडे चेकआउटबद्दल. सो सगळे आता बॅग्स वगैरे पॅक करतायत. मीनवाईल मी तुम्हाला आता सगळ्यांचं ऑनेस्ट रिव्ह्यू या विलाबद्दल काय होता तो मी सांगते. ओव्हरऑल रिव्ह्यू हवा आहे मला विलाचा. विलामध्ये खूप मजा आली. विला तर नेहमीच असतं, पण ही माणसं जी आहेत ना त्यामुळे खरी मजा आली विलाची. विला चांगला होता, तसा ॲव्हरेज होता. स्विमिंग पूल पण चांगला होता. इन्फिनिटी पूल होता जिथे 10 वेळा बॉल जात होता, पण तरी आम्हाला खेळायला मजा आली. बाकी ओव्हरऑल मी या विलाला रेट करेल 5 पैकी 3.5. ठीक आहे 3.5. चल थँक्यू, धन्यवाद. सबस्क्राईब. विला चांगला होता नेहमीसारखा. मेन गोष्ट आम्ही दरवेळी फेस करतो कर्जतमध्ये, ती यावेळी आम्हाला फेस करायला नाही लागली, कारण इलेक्ट्रिसिटीचा काही इश्यू नव्हता झाला यावेळी. ते विला स्पेशियस आहे, पूल क्लीन होते, रूम्स क्लीन आहेत, 3 स्टार रेटिंग आहे. 5 स्टार. 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 5 स्टा
बाथरूम्स वॉशरूम सगळं क्लीन आहे. मेन फूड कुठून बाहेरून आणून देत नाही, ते स्वतःच्या इथे बनवतात आणि मग ते आपल्याला सर्व करतात. ओके, सो माझ्या रेटिंगनुसार मी 4.5 रेटिंग देईल. सबस्क्राईब टू राखी वाणी चॅनल प्लीज. हॅलो इथून सुरुवात आहे. हा नाही, विला खरंच खूप चांगला होता. म्हणजे सगळं नीट होतं, आम्हाला खूप मजा आली. जेवण असं बोलता नाही येणार की खूप वाईट आहे आणि खूप चांगलं आहे, पण तुम्ही जेवू शकता तसं जेवण आहे. खूप छान एक्सपिरियन्स होता. कालचा आणि आजचा दिवस कसा गेला कळालाच नाही. आणि इथे गेम्स वगैरे खूप होते, तर इंडोर गेम्स मध्ये खूप मजा आली. वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स वगैरे होते. जेवण इकडे बनवलं होतं, बाहेर आणलं होतं, त्यामुळे तेही खूप छान होतं. आणि मी पावसाळ्यात हा विला खूप जास्त रेकमेंड करेल. आणि मी ओव्हरऑल 4 रेटिंग देईल. खूप मेहनतीने विला शोधला होता. खूप कॉन्टॅक्ट नंतर हा भेटला. जरा फोटोज वगैरे मध्ये खूप भारी होता. मला थोडं पूलबद्दल डाऊट होता, बट पूल खरंच इन्फिनिटी आणि चांगला निघाला, खेळण्यासारखा होता. क्लीननेस पण ओके, एकदम बरोबर होती. टेबल टेनिस गेम भारी. कॅरम जसं सांगितलं तसं खेळणे वगैरे नव्हता, बट त्यांच्याकडे उनो अजून बाकी 2-4 गेम्स आहेत, ते भारी वाटले. क्रिकेट खेळायला जागा आहे, पूलमध्ये मजा आली आणि जेवण पण चांगलं होतं. बाकी ओव्हरऑल चांगलं आहे. मी 5 पैकी 4 रेटिंग देईल त्याला. सो असा होता आमचा ओव्हरऑल विलाचा एक्सपिरियन्स. पर पर्सन 2,800 रुपये होते, ज्याच्यामध्ये स्नॅक्स वगैरे इन्क्लुडेड नव्हतेच, पण डिनर, ब्रेकफास्ट, लंच या सगळ्या गोष्टी होत्या. चहा, कॉफी होतं. पावसाळ्यामध्ये खरंच हायली रेकमेंडेड आहे हा विला. आणि या व्लॉगमध्ये जे लोक फीचर झालेत त्यांचे जर तुम्ही फ्रेंड्स और रिलेटिव्स असाल तर प्लीज सबस्क्राईब टू शाकी वाणी. बाय.